नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण जात आहोत तपोवन आश्रम, गुजरात. इथून थोडे पुढे असलेल्या तीर्थाला शंखचूड तीर्थ असे म्हणतात. तपोवन आश्रम हा भरपूर मोठा आश्रम आहे. येथे परिक्रमावासियांसाठी राहण्याची उत्तम सोय आहे. आश्रमातील संन्यस्त जीवनाची आपण चर्चा मागील काही भागात पाहिली. आजही आपण चालता चालता थोडेफार त्याविषयी बोलणार आहोत. या आश्रमात परिक्रमावासी जेव्हा येतात तेव्हा जेवणाची सोय करायची असेल तर हे लोक अतिशय आदरपूर्वक विचारतात, कितने मूर्ती है. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो किती जण आले आहेत, पण हे लोक फार आदराने विचारतात. परिक्रमावासियांमध्ये जर मैया असतील तर अगदी आईजवळ हट्ट करावा असे हे संन्यासी हट्ट धरतात. मैया 2 दिन रुक जाओ, हमें तुम्हारे हात का नींबू का आचार बनाना है, किंवा आंब्याचं लोणचं करून देण्याचा आग्रह धरतात. परिक्रमा करणाऱ्या या मैया मनापासून अगदी तयारीला लागतात. आंब्याचं लिंबाचं लोणचं घालून देतात. या लोकांना फार कौतुक वाटतं. अनेक स्नेहाचे क्षण या परिक्रमेत असे अनुभवायला मिळतात. चला तर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. शंखचूड तीर्थाला प्राचीन अशी आख्यायिका आहे. शंखचूड तीर्थाचे छोटे मंदिर आहे. आजूबाजूला जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी शंखचूड नागाने तपश्चर्या केली होती. या ठिकाणी जो कोणी पुरुष भक्तिपूर्वक दुग्ध अभिषेक करतो त्यांना सर्पदंश बाधा होत नाही व त्या पुरुषास उत्तम गती मिळते. शंखचूड हा नागांचा राजा होता. इतर नागाप्रमाणे तो गरुडाला घाबरत होता, कारण आपल्या मातेला कद्रूला दासी भावापासून मुक्त करण्यासाठी स्वर्गामधून त्याने अमृत आणले होते. भगवान विष्णूंकडून आशीर्वाद देखील प्राप्त केला होता. भूतलावरील समस्त बलवान सर्प तुझा आहार होतील असा गरुडाला दिलेला आशीर्वाद. त्यामुळे शंखचूड नेहमीच गरुडास घाबरत असे. शेवटी शंखचूड या ठिकाणी नर्मदा तीरावर येऊन तपश्चर्या करू लागला. तपश्चर्येनंतर भगवान महादेवास त्याने अशा प्रकारे वर मागितला की माझे वास्तव्य कायम आपल्या जवळपासच असावे. आणि त्याचप्रमाणे शंखचूड या ठिकाणी गरुडापासून वाचण्यासाठी महादेवांना समर्पित झाला आणि तेव्हापासून या तीर्थाचे नाव शंखचूड तीर्थ असे पडले. नर्मदे हर, हर हर नर्मदे. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाताना किंवा परिक्रमा करताना जे अनुभव असतात ते प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे आलेले आत्मिक अनुभव असतात. केवळ ऐकिवातून त्या ठिकाणी जाणे यामधून तुम्हाला आत्मानुभूती कधीच मिळत नाही. स्वतः आधी ते पडताळून पाहावे आणि मनापासून श्रद्धा ठेवावी, मगच त्या वाटेला जावे. जसा भाव असतो तसा देव ही म्हण आहे आणि ही अगदी खरी आहे. तुमचे त्या ठिकाणाशी आत्मिक कनेक्शन जोडणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच भक्तीचे खरे चैतन्य तुम्ही अनुभवू शकता. नर्मदे हर, हर हर नर्मदे.